नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे। मी आज आहे अहमदपूर तालुक्यातील मौजे उजना या ठिकाणी जो पेट्रोल पंप आहे, शिवशक्ती पेट्रोलियम उजना या ठिकाणी। आणि संध्याकाळचे सध्या 10:05 झालेले आहेत। या ठिकाणी या पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी जे कमर्शियल व्हेकल्स आहेत, जसं ट्रॅक्टर असेल किंवा बोर मशीनची गाडी असतील किंवा ज्या काही कमर्शियल गोष्टी आहेत ज्या डिझेलवर चालतात, त्या सर्व या ठिकाणी येत आहेत। आणि आजचा जो लातूर जिल्ह्यामध्ये निर्णय झालेला आहे की 2 पेट्रोल पंपावर जी कारवाई झाली आहे, त्या कारवाईमुळे प्रत्येक पेट्रोल पंप चालक हा कॅनमध्ये डिझेल देण्यासाठी घाबरत आहे। आणि यामुळे जी ट्रॅक्टर चालकांची किंवा इतर कमर्शियल व्हेकल्सवाल्यांची जी हेळसांड होत आहे ती कमालीची आहे। आपण या ठिकाणी जे ट्रॅक्टर चालक आहेत किंवा जे कमर्शियल व्हेकलचे या ठिकाणी इंधन भरण्यासाठी जे वाहनधारक येत आहेत त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। त्यांना काय अडचणीचा सामना करावा लागत आहे ते जाणून घेणार आहोत। त्याबरोबरच आपण पेट्रोल पंप मालक यांची देखील काय प्रतिक्रिया आहेत ते देखील पाहणार आहोत। तर या ठिकाणी माझ्यासोबत सुरुवातीला असणार आहेत ॲडव्होकेट पोळ साहेब। नेमकं त्यांनी या जी काय हेळसांड होत आहे याबाबतीत त्यांचं काय मत आहे आणि जे इंधनाचा पुरवठा सुरळीत नसल्यामुळं कुठल्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत याबाबतीत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। नमस्कार। काय परिस्थिती आहे सध्या पेट्रोल पंपावरती? डिझेल पेट्रोल ज्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, आणि त्यामुळे जे कमर्शियल व्हेकल जसे ट्रॅक्टर असतील किंवा बोर मशीनच्या गाडी ज्या असतील त्याचा काय परिणाम नेमका होत आहे? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट तुळशीदास पोळ। मी ॲडव्होकेट तर आहेच आणि मी शेतकरी पण आहे। तर आता मला ह्या उन्हाळी कामासाठी मला मशागतीसाठी डिझेल पाहिजे ट्रॅक्टरला, आणि माझा सालगडी हा आजारी आहे, हे 4 दिवसापासून आजारी आहे। आणि इथं पेट्रोल पंपावर वाहन आलं तरच डिझेल मिळायला लागले। त्याच्यामुळं गडी आजारी असल्यामुळे मला सगळे कामधंदे सोडून मला यावं लागले इथं। आणि ही हॅरॅश 4 दिवसापासून मी परेशान आहे डिझेल पेट्रोलसाठी। आणि हा केंद्र सरकारचं जे आंतरराष्ट्रीय करार आहे किंवा ध्येय धोरण आहेत, याचे कुठंतरी हे आजचे दिन मार्मिकदृष्ट्या बोलायचं असलं तरी आजचे दिनचे हे परिणाम आहे। बरेचसे इंधन भरण्यासाठी आलेले माणसं म्हणत होते की आजचे दिन आ गए। हो, बिलकुल तसंच ते। आणि आजचे दिन नाही, ही अशी भावना झालेली आहे की आजचे दिन म्हणजे रात्रभर जागायचं, कामं करायची नाहीत। आणि ह्या परिणामामुळे काय झालेलं आहे की जे शेतकऱ्याकडं आता जे ट्रॅक्टरनं वगैरे मशागत केली जाते त्याचे सुद्धा रेट वाढलेले आहेत। एकतर कशाला मालाला भाव नाही, काही नाही, आता शेतकऱ्याकडे काहीच पैसे नाहीत। आणि ह्याच्यामध्ये आता ह्याचे ट्रॅक्टरचे भाव वाढलेले आहेत। म्हणजे स्पर्धा लागलेली आहे, आणि कुठल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये म्हणजे लवकर जायचं असेल तर त्याला वेगळा रेट द्यावा लागतं असं म्हणा। बिलकुल बिलकुल तसंच आहे। आणखी काय म्हणजे खरीप हंगाम देखील आता तोंडावर येत आहे। हो, बरेचसे शेतीचे काम हे पेंडिंग मध्ये आहे। बरोबर। त्याचा काय परिणाम म्हणजे हे इंधन न मिळाल्यामुळे अक्षरशः पूर्ण कामं तसेच पडलेले आहेत। आणि आता हे एकतर टेम्परेचर आहे एवढं भयानक, आणि त्याच्यामध्ये परत हे डिझेलचा म्हणजे कमतरता, त्याच्यामुळं पूर्ण शेतकरी आणखी परत ह्या वेगळ्या संकटात, किंवा आतापर्यंतचे आसमानी संकट, हे संकट असे ऐकलेलं, पण हे वेगळ्या प्रकारचं हे पण एक संकट यंदा अनुभवायला मिळालं। माझ्यासोबत ट्रॅक्टरचे मालक देखील या ठिकाणी असणार आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे? तुम्हाला डिझेल भरण्यासाठी आता पूर्वी जसं कॅनमध्ये डिझेल देत होते पेट्रोल पंपवाले, पण आता सध्या आजही लातूर जिल्ह्यामध्ये कारवाई झाल्यामुळे पंप मालक देखील दहशतीखाली आलेले आहेत। त्याचा काय परिणाम आहे? तुम्हाला ट्रॅक्टर सोबत अवजारे जोडून या ठिकाणी घेऊन यावं लागत आहे। ट्रॅक्टरने पंपावर परवडत नाही, एक तर काम बुडतं, शेती लवकर दुरुस्त होत नाही, 3 दिवसाला डिझेल भेटू लागले। मी आज दिवसभर उन्हात फिरला, मला कुठंच कॅनला डिझेल भेटलं नाही। आता संध्याकाळची वेळ असून सुद्धा पंपावर मला ट्रॅक्टर आणावं लागलं, तर तीच डिझेल किती पुरणार आम्हाला? गाड्या ट्रॅक्टरने परवडत नाही। पंप मालकाकडून किती लिटर डिझेल तुम्हाला देण्यात येतं? पंप मालकाकडून वाहन तेवढं फुल करून भेटाले, पण कॅन्डात नाही असं द्यायचं सांगणं आहे। आता एक वेळेस ट्रॅक्टर तुमचं फुल केल्यानंतर किती एकरची मशागत तुमच्या ट्रॅक्टरकडून होते? किती 5 एकर मशागत होती एक बार फुल केल्यास। शेतकऱ्यांचा रेटा कशा पद्धतीने आहे कामाचा ट्रॅक्टर मालकाकडे? आता हे आम्हाला महाग लागल्यामुळे त्याला पैसे वाढवावं लागले। इकडे टाइम चालला ना आमचा, ते नाही म्हणण्यात असेच काही दिवस निघून चालले, शेती दुरुस्त होत नाही। 15 दिवसात पाऊस आला। शेतकरी कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला फोन कॉल्स येत असतील किंवा
आमच्या शेतामध्ये चला नांगरायला वगैरे असं. सारखे फोन आहेत, सारखे दिवसभर. हम्म. कटाळाला उचलून तेलच भेटत नाही, आम्ही काय करणार? मग हे अशीच जर परिस्थिती राहिली तर शेतीची मशागत खरीप हंगामाच्या काय मला होत नाही, हा. अजिबात होत नाही. ट्रॅक्टर थांबून आहेत डिझेल पायी. आता बरेचसे ट्रॅक्टर जे आहेत ते अवजारासहित येत आहेत. काही ट्रॅक्टर जे आहेत ते अवजारे सोडून येत आहेत. म्हणजे अवजारे सोडणं आणि पुन्हा डिझेल भरून पुन्हा जाऊन अवजार जोडणे वेळ जे जातोय आमचा. अच्छा. कामच उरकत नाही आणि एक तर टायमाला भेटत नाही. म्हणजे तुमची आर्थिक आणि मानसिक दोन्ही पिळवणूक होते. दोन्ही दोन्ही दोन्ही. तुम्ही कशासाठी आला होता पंपावर? मी पंपावर तेल डिझेलसाठी आलतो. अर्ध नांगरले, 1 एकर. डिझेल कमी पडलं, ट्रॅक्टर तिथं वावरातच आहे. कॅन घेऊन आलतो, कॅन्डात तेल नाही म्हणले. आता ट्रॅक्टर आणायला जायचे, तो डिझेल कशात नाही ह्याचाच प्रश्न पडला. कॅनडात डिझेल मिळत नसल्यामुळे हा, काय काय म्हणजे अडचणी येत आहेत? भरपूर अडचणी येत आहेत. भरपूर अडचणी. आतापासून नांगरटीचा भाव होता 2000 रुपये. आता हे डिझेलचं असं झाल्यामुळे 2400 रुपये म्हणाले. सगळी शेतकऱ्याची पिळवणूक चालू आहे. म्हणजे कुठलंही शासनाचं धोरण हे शेतकऱ्याच्याच मुळावर आहे. शेतकऱ्याच्याच मुळावर आहे. काही बी करा, कुंकून बी करा, तिथंच या. अशा सर्वसामान्य नागरिकांच्या सहित ट्रॅक्टर मालकांच्या ज्या अडचणीत आपण समजून घेतल्या, परंतु यामध्ये दुसरी एक बाजू अशी आहे की जे पेट्रोल पंपांचे मालक आहेत त्यांना देखील या ठिकाणी मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहेत. त्यांचा मोठा म्हणजे ज्यावेळेस यांनी जेव्हा डिझेल नसल्यानंतर जो नकार कळवला जातो, त्यानंतर ज्या अडचणींना याला सामोरे जावं लागत आहेत ते देखील या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. जसं मी म्हटलं की 2-3 दिवसानंतर आपल्या पंपावरती टँकर येतात आणि जी इंधनाची जी उपलब्ध होत नाही, त्यामुळे जे आपल्याला मानसिक त्रास होता, काय नमस्कार. सांगणार त्यावर? नमस्कार. मी घाटेवाले कार्तिक शंकरप्पा. माझ्या मुलाचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावर माझे स्वतःचा टँकर असून सुद्धा सोलापूरला 2-2, 3-3 दिवस टँकर तिथं बसून राहत आहे. वेळेवर आम्हाला टँकर भरून मिळत नाही. त्याच्यासोबत पेट्रोल घेतल्याशिवाय डिझेल मिळत नाही. आणि डिझेल 8000-9000 डिझेल जर मिळालं, इथं ग्राहकाची कुचंबना होते. आणि पूर्वी शेतकऱ्याला सवय लागलेली आहे, वाहन चालकाला कॅनमध्ये डिझेल न्यायची सवय लागलेली आहे. पण शासनाच्या आदेशाचं आम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागतं. शासनाचे आदेश पालन नाही केलं तर पंप चालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. हे शेतकऱ्याला कळत नाही. ट्रॅक्टर चालक तो अडाणी असतो आणि मग कॅनमध्ये डिझेल का देत नाही म्हणून त्याची कुचंबना होते. तो रागा आमच्यावर अंगावर धावून येतो, कसं का देत नाही तुम्ही? आम्ही त्याला म्हणलं, बाबा तुम्ही तहसीलदारला फोन करा, तालुक्याला तहसीलदारला फोन करा, डिप्टी कलेक्टरला फोन करा, तर आम्ही देऊ, नाहीतर आम्ही देत नाहीत. काही शेतकऱ्याचे विहिरीचे कामं चालू आहेत, शेतकऱ्याचे नालीचे कामं चालू आहेत. JCB ट्रॅक्टर इथं आणणं त्याला परवडत नाही. काही शासनाचे कामं चालू आहेत, बंधाऱ्याचे कामं चालू आहेत. आता मन्याडवर माननीय सहकार मंत्र्याने 8-9 बंधारे मंजूर केले आहेत. त्या बंधाऱ्याला डिझेल मिळत नाही. मी त्यांना इथून देत होतो, परंतु पूर्वी तिथून त्याने बॅरल वगैरे आणलं तर त्याला देत होतो कामासाठी, कारण त्याचे वाहनं इथपर्यंत येऊ शकत नाहीत, त्याच्या मोठ्या पोकल्या नाहीत. आज 4 दिवसापासून त्याचे फोनवर फोन आहेत. आय म्हणलं आमच्याकडे डिझेल उपलब्ध नाहीये, कारण डिझेल वरून पुरवठा होत नसल्यामुळं आणि इथं शेतकऱ्याला आम्हाला द्यावं लागतंय. आणि सध्या लगन सराई जास्त असल्यामुळं काही ठिकाणी परवा तर नवरदेव इथंच अडकून बसला. त्याला आपल्यापाशी होतं ते, त्याला 5 लिटर तेल द्यावं लागलं, त्यावेळी तो लग्नाला गेला. अशी परिस्थिती आहे. काय वाटतं, म्हणजे ही जी परिस्थिती देशामध्ये उद्भवलेली आहे, हे फक्त आपल्या अहमदपूर तालुक्यात नाही तर संपूर्ण देशात अशीच परिस्थिती आहे, काय कारणीभूत आहे याला? आता हे सध्या अख्खा ते देशामध्ये युद्ध चालू आहे, त्याच्यामुळं आपल्याला जो पुरवठा होणारा इंधनाचा साठा आहे तो मिळत नाही. त्याच्यामुळं आम्हाला ज्या ठिकाणून सोलापूर डेपोमधून डिझेल मिळतंय ते पाहिजे तेवढं आम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळं आपण देऊ शकत नाही. ह्याची कुचंबना आपल्याच नाही तर संपूर्ण लातूर जिल्हा 2 दिवसापासून ड्राय होता. कुठंच पेट्रोल डिझेल मिळत नव्हतं. पंपवाले खूप परेशानीमध्ये आहेत. आणि पंपवाल्याला काय त्रास होतोय, मी स्वतः पंप चालक असल्यामुळे मला अनुभव आहे त्याचा. तर अशा पद्धतीनं वेळेवर इंधन उपलब्ध न झाल्यामुळे जे काही पेट्रोल पंप मालकाला त्रासाला सामोरे जावं लागत आहेत किंवा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर जो ताण आलेला आहे, मग शेती व्यवस्थेचे काम, शेतीचे कामं असतील किंवा इतर जे कामं आहेत, जसे यांनी उल्लेख केलेल्या बंधाऱ्याचे कामं आहेत किंवा इतर विकास कामाला जे काय यंत्रसामग्री या इंधनावर चालते,
त्यामुळे जो या सर्व व्यवस्थेवर तणाव निर्माण झालेला आहे आणि त्याचा कुठेतरी फटका अर्थव्यवस्थेसहज नागरिकांना देखील बसत आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.